नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विथ प्रूफ मी तुम्हाला आज दाखवणार आहे की तुमचा स्कोर कितीही कमी आहे असं सध्या तुम्हाला जरी वाटत असेल तरी सुद्धा ह्याच स्कोरवरती तुमची निवड 100% होऊ शकते. याच्यासाठी वेगळी बॅच लावण्याची गरज नाही, तुमच्या मनामध्ये भीती घालण्याची गरज नाही. आणि हे सगळं मी तुम्हाला अत्यंत कमी वेळेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, कुठलीही बकवास न करता. थेट तुम्हाला प्रूफ दाखवतो. बघा, पहिली ते पाचवीचा कट ऑफ या ठिकाणी बघा, तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा, ठीक आहे, मी म्हणतो म्हणून नाही. पहिली ते पाचवीचा कट ऑफ जो आहे हिंदी मीडियमचा फक्त 101 मार्क लागलेला आहे, फक्त 100 मार्क. अलग लक्षामध्ये खूप कमी आहे. आणि शाळा कुठली आहे? मनपा जळगाव प्रायमरी शाळा. आता तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही, कोणी म्हणाल अरे सर माझं तर 100च मार्क आहे, माझी निवड कशी होईल? तर होऊ शकते. आता मी तुम्हाला दुसऱ्याही मीडियमचा कट ऑफ दाखवतो, मराठी मीडियमचा कट ऑफ दाखवतो, आणि तिथेही सुद्धा तुम्ही बघा की 100% कशा पद्धतीने निवड होऊ शकते अत्यंत कमी मार्क असताना सुद्धा. बरोबर आहे. हे बघा, महानगरपालिका नवी मुंबई या ठिकाणचा कट ऑफ आहे. किती कमी आहे हो बघा. ओपन कॅटेगरीचा कट ऑफ फक्त 112 मार्क आहे, दिसत असेल तुम्हाला. त्यानंतर जनरलचा जर आपण कट ऑफ लक्षात घेतला ओपन कॅटेगरीचा, तर तो किती आहे? 116 मार्क फक्त आहे. अलग लक्षामध्ये बघा किती कमी कट ऑफ आहे. पुढचा जर आपण विचार केला एससी कॅटेगरीचा, तर कट ऑफ हा फक्त 108 मार्क आहे. त्याच्यानंतर एससी वुमनचा कट ऑफ फक्त 106 मार्क आहे. ओबीसीचा कट ऑफ 112 मार्क आहे. ओबीसी वुमन 113 मार्क कट ऑफ आहे. ठीक आहे. इकडे जर आपण खाली बघितलं तर एससीबीसीचा कट ऑफ फक्त 111 मार्क वरती आलेला आहे. म्हणजे तुम्ही विश्वास सुद्धा करणार नाही इतका कमी कट ऑफ कसा काय लागू शकतो, आणि इतका कमी कट ऑफ लागलेला आहे. बरोबर का नाही? हे बघा, ईडब्ल्यूएसचा कट ऑफ किती आहे? फक्त 108 मार्क आहे. ईडब्ल्यूएस वुमनचा कट ऑफ किती आहे? 108 मार्क आहे. अलग लक्षामध्ये. त्यामुळं अतिशय कमी मार्क असले तरी सुद्धा तुमची निवड त्या ठिकाणी होऊ शकते, काळजी करू नका. हे बघा, ही जिल्हा परिषदेची म्हणजे एकदम 1 ते 5 साठीची शाळा आहे. कुठची आहे? महानगरपालिका नवी मुंबई. आता मी तुम्हाला आधी जो दाखवला होता रिझल्ट तो महानगरपालिकेचा दाखवला होता. आता आधीचा आता जो नगर परिषदचा होता, हा कुठला आहे? महानगरपालिकेचा आहे. आता ह्याच्या पुढे आपण पुन्हा एक उदाहरण बघू. आता हा जो नवी मुंबईचा जो कट ऑफ लागला होता, हा कोणत्या वर्गासाठी होता? तर तो 1 ते 5 साठी होता. बरोबर आहे का नाही? पहिली ते 5वी साठी. तर कमी मार्क असताना सुद्धा आपली 100% त्या ठिकाणी काय होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो? डेफिनेटली निवड होऊ शकते. काही काळजी करण्याचं त्यामागे कारण नाहीये. आता तुम्हाला उर्दू मीडियमचा आणि इंग्लिश मीडियमचा सुद्धा कट ऑफ दाखवून देतो. हे बघा, पहिली ते 5वी साठी डीएड मीडियमचे जे विद्यार्थी होते तर त्या ठिकाणी उपलब्ध झाले नाही. त्यामुळे ह्या जागा कशा राहिल्या? रिक्त राहिल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या. तर उर्दू मीडियमचा जो कट ऑफ आहे की नाही, आणि गणित विज्ञानचा जो कट ऑफ आहे, तर तो फक्त 60 मार्क, 58 मार्क आणि 95 मार्क एवढाच लागलेला होता. म्हणजे विश्वास सुद्धा बसणार नाही तुमचा. अरे बापरे, 60 मार्क, 58 मार्क, 95 मार्क, हा का कट ऑफ आहे का? पण एवढाच कट ऑफ लागलेला होता. विश्वास ठेवा, ही सगळी माहिती 100% त्या ठिकाणी पवित्र पोर्टलवरून आपण जमा केलेली आहे. ठीक आहे का नाही? याच्यामध्ये डाऊट घेण्यासारखं काही नाही आहे. पुढचं जर आपण उदाहरण घेतलं तर ते बघा, तेरी नगर परिषद मनमाड या ठिकाणचा हा कट ऑफ आहे की नाही, पहिली ते 5वीचा. मी तुम्हाला याच्या पुढे संस्थांचा वरच्या वर्गांचा सुद्धा दाखवतो. किती कट ऑफ आहे? 116 मार्क, 106 मार्क, 114 मार्क. आता 116 मार्क किती कमी आहेत? 106 तर त्यांच्यापेक्षा, आणि 114 मार्क. पण तरी सुद्धा विद्यार्थ्यांची निवड त्या ठिकाणी झालेली होती, आहे की नाही? तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, मार्क कमी असले तरी सुद्धा काही जास्त काळजी करत बसू नका, आहे की नाही? तुमची निवड होऊ शकते. पुढे जाऊयात आपण. नगर परिषद अचलपूरचा कट ऑफ बघा, तो तर खूप कमी लागला होता. ओपनचा कट ऑफ फक्त 112 मार्क आहे, आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर जनरल वुमनचा कट ऑफ 131 मार्क आहे. एससी कॅटेगरी फक्त 108 मार्क. बरोबर आहे. एससी वुमन 109 मार्क आहे. तर एसटी कॅटेगरीचा कट ऑफ फक्त 98 मार्क आहे. हे जे लोक म्हणतात ना 2 डिजिट वरती कट ऑफ येईल, तर ते असंच येत असते कट ऑफ, आहे की नाही? अशाच पद्धती 109 मार्क ईडब्ल्यूएस. त्यानंतर हे ईडब्ल्यूएस आहे 109 मार्क. एससीबीसीचा कट ऑफ किती लागलेला आहे? फक्त 111 मार्क लागलेला आहे. त्यामुळे तुमची निवड त्या ठिकाणी होऊ शकते, काही काळजी करू नका. फक्त विश्वास ठेवा की मी शिक्षक त्या ठिकाणी होणार आहे. मनामध्ये जर विश्वास ठेवला तर निवड डेफिनेटली होऊ शकते. आता मी तुम्हाला काही अशा संस्थांचा कट ऑफ दाखवतो की ज्या ठिकाणी वरच्या वर्गांचा सुद्धा कट ऑफ कमी लागलेला आहे. ठीक आहे. बघा, आता या ठिकाणी एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस या 3-4 कॅटेगरी मधला कट ऑफ आहे सेकंडरी लेवलसाठी. सेकंडरी लेवल कुठली असते? तर ज्या ठिकाणी 6वी ते 8वी असते किंवा 9वी ते
12वी पर्यंत आहे की नाही, सेकंडरी लेवल. तर बघूयात किती बघा सोपा असतो कट ऑफ. एससी कॅटेगरीचा कट ऑफ या ठिकाणी किती, फक्त 105 मार्क एवढाच लागलेला आहे, आलं लक्षामध्ये. तर ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ 115 मार्क आणि 112 मार्क आहे. ईडब्ल्यूएसचा कट ऑफ किती आहे, फक्त 121 मार्क आणि 115 मार्क आहे की नाही कमी. तर तुमची निवड होऊ शकते, ठीक आहे की नाही. मनामध्ये फक्त विश्वास ठेवा आणि पॉझिटिव्ह थोडंसं राहा, म्हणजे जेणेकरून आपली निवड होण्याची शक्यता त्या ठिकाणी वाढेल, ठीक आहे. पुढचं बघूयात आपण. बघा, भारत शिक्षण प्रसारक मंडळ वडाळा या ठिकाणची ही जाहिरात होती. त्या ठिकाणचा कट ऑफ बघा, 6वी ते 8वी साठी कट ऑफ किती, फक्त 117 मार्क आहे. इंग्रजी विषयाचा 6वी ते 8वीचा कट ऑफ 116 मार्क आहे. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर मराठी विषयाचा कट ऑफ हा फक्त 114 मार्क आहे. 9वी 10वी इतिहासचा कट ऑफ 123 मार्क आहे आणि हिंदीचा कट ऑफ हा फक्त 105 मार्क एवढा आहे. म्हणजे काय, त्या ठिकाणी कमी मार्क असताना सुद्धा आपला विषयनिहाय निवड त्या ठिकाणी डेफिनेटली होऊ शकते. आता आणखी दोन आपण घेऊयात, मग थांबूयात. बघा, या ठिकाणी एससी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे, शाहू शिक्षण संस्था, ठीक आहे, पंढरपूर या ठिकाणचा, या एससी आणि एसटी कॅटेगरीचा कट ऑफ बघा किती आलेला आहे, 116 मार्क आहे, ठीक आहे, एससी कॅटेगरीसाठी. आणि एसटी कॅटेगरीसाठी फक्त 89 आणि 88, म्हणजे खूपच कमी मार्कवरती तुमची निवड होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे, ठीक आहे नाही. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळं सांगत असताना काही संस्थांचा कट ऑफ कमी आहे, म्हणजे तुम्हाला जर कमी मार्क असतील तर आपण ग्रामीण भागामधल्या संस्था त्या ठिकाणी निवडायला पाहिजे, प्राधान्यक्रम त्या ठिकाणी द्यायला पाहिजे. ही गोष्ट आपल्याला ढोबळ मनाने त्या ठिकाणी लक्षात येते. आता हा जो कट ऑफ आहे हा 6वी ते 8वी आणि 9वी 10वीचा आहे. आता 9वी 10वी गणिताचा कट ऑफ किती लागलेला आहे बघा, 98 मार्क आहे की नाही. म्हणजे किती कमी मार्कवरती सुद्धा तुमची निवड होऊ शकते. आणि सायन्सचा कट ऑफ किती आहे, 109 मार्क. पुन्हा 6वी ते 8वी गणिताचा कट ऑफ किती आहे, या ठिकाणी विद्यार्थीच भेटला नाही समजा, त्या पर्टिक्युलर कॅटेगरी मधला असेल तो. आता हे जी संस्था आहेत तर बघा पार्शली एडेड आहेत, म्हणजे 6वी ते 8वी ही 20% होती, ही 60%, ही 40%, ही 60% आणि ही सुद्धा 60%. 60% जरी म्हटलं तरी तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी 45,000 रुपयाच्या वर पगार सुरू होतो, म्हणून तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायला हरकत नाही. इथे जर असेल समजा 60 आणि 40% तरी सुद्धा तुम्हाला 35,000 रुपयाच्या वर पगार सुरू होतो. तर त्याच्यामुळे हे करायला काही हरकत नाही, लक्षामध्ये जरा जास्त झालं. हे 20% जरी म्हटलं आपल्याला तरी सुद्धा आपल्याला कमीत कमी 20,000 रुपये एवढा पगार 100% मिळतो, म्हणून आपण तिथे जॉईन करायला काही हरकत नाही किंवा अप्लाय करायला काही हरकत नाही. अशा पद्धतीने हा कट ऑफ होता. म्हणजे आम्ही तुम्हाला सगळ्याच 9वी ते 10वी पर्यंतचा कट ऑफ सांगितलेला आहे, पहिलीपासून 10वी पर्यंतचा. याच्यामध्ये पार्शियली एडेड संस्था सुद्धा आल्या आणि महानगरपालिका नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या सुद्धा आल्यात. तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. निवड होईल याची 100% तुमच्या मनामध्ये विश्वास ठेवा. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.